असं असेल तर तुमच्या बाळाला देखील काचेच्या पेटीत म्हणजेच NICU मध्ये ऍडमिट करावं लागू शकतं। 5 कॉमन कारणं सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या बाळाला देखील काचेच्या पेटीत म्हणजेच NICU मध्ये ऍडमिट करावं लागू शकतं। पहिलं कारण, तुमचं बाळ प्रीटर्म आहे म्हणजेच कमी दिवसाचे, कमी आठवड्याचे, कमी वजनाचे जर बाळ असेल तर त्याला काचेच्या पेटीमध्ये ऍडमिट करावं लागू शकतं। दुसरं कारण, आईच्या गरोदरपणामध्ये मेडिकल कंडिशन्स जसे की हायपरटेन्शन किंवा डायबिटीज असं असेल व त्याचा परिणाम बाळावर होण्याची शक्यता असेल तर तेव्हा देखील बाळाला काचेच्या पेटीत ऍडमिट करावं लागू शकतं। तिसरं कारण, जर तुमच्या बाळाने डिलिव्हरीच्या वेळी पोटामध्ये शी केली असेल व ती शी फुफ्फुसामध्ये जाण्याची शक्यता असेल तर त्यावेळी देखील बाळाला काचेच्या पेटीत ऍडमिट करावं लागू शकतं। चौथं कारण, बाळाला कोणत्या तरी पद्धतीने जंतू संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन झालं असेल त्यावेळेला बाळाला ऍडमिट करून बाळाला IV इंजेक्टेबल्स द्यावे लागतात व त्यामुळे बाळाला काचेच्या पेटीत ऍडमिट करण्याची गरज लागू शकते। 5वं कारण, नवजात कावीळ म्हणजे बाळाला जन्मल्यानंतर जो कावीळ होतो त्यामध्ये जर बाळाला निळी लाईट देण्याची गरज पडत असेल तर त्यावेळी देखील बाळाला काचेच्या पेटीमध्ये ऍडमिट करावं लागू शकतं। हे 5 कॉमन असे आपण रिझन बघितलेले आहेत। याचबरोबर जर तुमचं बाळ दूध पित नसेल किंवा सुस्त पडत असेल, त्यांची कोणती शस्त्रक्रिया होणार असेल, अशा वेळी देखील तुमच्या बाळाला काचेच्या पेटीमध्ये म्हणजे NICU मध्ये ऍडमिट करावं लागू शकतं। यामध्ये जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।